सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक रिक्षा थेट ट्रेनमध्ये लोड केली जातीये। व्हिडिओसोबत दावा केला जातोय की महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सक्तीमुळे रिक्षा चालकानं आपली रिक्षा ट्रेनमध्ये चढवली आणि तो गावाकडे पळून जातोय। पण या दाव्यात किती तथ्य आहे? हा व्हिडिओ खरोखरच मराठी भाषेच्या सक्तीमुळे रिक्षा चालकाचं पलायन दाखवतोय का? या व्हायरल दाव्यामागचं धक्कादायक सत्य काय आहे? जाणून घेऊयात। आरटीओनं दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मराठी शिकण्यासाठी रिक्षाचालकांना मुदत देण्यात आली होती। त्यानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत तब्बल 7,750 रिक्षाचालक नापास झाले। अजूनही 17,427 चालक प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये मराठी शिकण्याची धांदल उडाली आहे। काही जण वर्ग लावून मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात। काही ठिकाणी अमराठी रिक्षाचालकांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता, पण सरकार या निर्णयावर ठाम आहे। आता आपण त्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलूया, ज्यात रिक्षा ट्रेनमध्ये लोड केलेली दिसतीये। या व्हिडिओसोबत मराठी सक्तीमुळे रिक्षाचालक गावी पळतोय असा जो दावा केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे। आम्ही केलेल्या पडताळणीत असं समोर आलंय की हा व्हिडिओ रिक्षाचालकाच्या मराठी भाषेच्या सक्तीमुळे केलेल्या पलायनाचा नाही आहे। ती एक रेल्वे पार्सल बुकिंगची सामान्य प्रक्रिया आहे। अनेक जण आपलं सामान, वाहनं किंवा इतर वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी रेल्वेच्या पार्सल सेवेचा वापर करतात। रिक्षा, दुचाकी किंवा इतर मोठी वाहनं पार्सल डब्यातून पाठवली जातात। या व्हिडिओमुळे रिक्षा त्याच पद्धतीनं नियमानुसार रेल्वेनं पाठवली जातीये। त्याचा मराठी भाषेच्या सक्तीशी किंवा रिक्षा चालकाच्या पलायनाशी काहीही संबंध नाही। यापूर्वी मुंबईतील कुर्ला किंवा मीरा रोडच्या स्थानकांवर रिक्षा प्लॅटफॉर्मवर चुकीच्या पद्धतीनं आणल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, पण ते वेगळे प्रकार होते आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली होती। सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रिक्षा पार्सल डब्यात नियमानुसार लोड केली जातीये। म्हणून महाराष्ट्रात रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती ही एक खरी आणि लागू केलेली सरकारी धोरणात येते, ज्यावर कारवाई सुद्धा सुरू झाली आहे। मात्र मराठी सक्तीमुळे रिक्षा चालकानं रिक्षा ट्रेनमध्ये चढवून गावी पलायन केलं हा दावा फक्त दिशाभूल करणारा आहे। हा व्हिडिओ रेल्वे पार्सल सेवेद्वारे रिक्षा वाहतूक करतानाचा असून त्याचा मराठी भाषेच्या सक्तीशी थेट संबंध नाही। या महत्त्वपूर्ण माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि लोकमतच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।